साखर आणि मीठ याचा प्रमाण आजकाल अतिरेक झालाय वापर. साखरेचं, मिठाचं वेगवेगळ्या कारणास्तव गोड खाणं असेल, खारट खाणं असेल, त्याचा परिणाम काय होतो नेमका हृदयावरती? आता मी सगळ्या पेशंटना सांगते की 5 पांढऱ्या पदार्थांपासून लांब राहावा. ओके, कोणकोणते ते? त्यातले पहिलं म्हणजे गहू. गव्हाचं पीठ, मैदा. लोक फक्त मैदा घेतात आणि गहू रुटीनली खात असतात. बट व्हॉट इज मैदा? तो पण गव्हापासून बनलाय, कारण त्याच्यात ग्लुटेन आहे. गव्हामध्ये पण ग्लुटेन आहे. ओके, गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ. दुसरं आहे ते म्हणजे दूध. आता दुधाबद्दलचं फक्त थोडंसं हे आहे की आजकाल दुधात भेसळी खूप होत आहेत, दूध वाढीचे इंजेक्शन वगैरे दिले जात आहेत, त्यामुळे शक्यतो मी दूध अवॉइड करा. पण जे तुम्ही जर नॅचरल गाई म्हणजे विदाउट इंजेक्शन किंवा तुम्ही फक्त पाला पाचोळ्यावर येतात तर यू कॅन द थिंग, पण 2 वेळा साय काढून असं दूध घेतलं पाहिजे. ओके, म्हणजे हे इतकं बारकावा आम्हाला करावा लागतो. तिसरं असतं ते साखर, चौथा आहे ते मीठ, आणि 5वा पदार्थ आहे तो म्हणजे पॉलिश राईस. ओके, की जो कार्बोहायड्रेट जास्त तुम्हाला हे करत असतो. तर ह्या पदार्थांपासून लांब राहा, कारण साखर म्हणजे ग्लुकोजचं जेव्हा पचन होतं तेव्हा त्याच्यातून कॅलरीज वाढतात. तेवढ्या कॅलरीज शरीराने नाही बर्न केल्या, जसं आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण बैठी जीवनशैली, एक्सरसाइज नाहीये, तर त्याच्यामध्ये साखर जर समजा तेवढे कॅलरीज नाही बर्न झाल्या तर त्या डिरेक्टली फॅटमध्ये कन्वर्ट होत असतात. त्यामुळे साखर ही ऑलवेज डेंजरस. लगेच दुसरा प्रश्न येतो, मग गुळ खाऊ का डॉक्टर? नाही, म्हणजे साखर आणि गुळ दोन्ही ऊसापासूनच बनलेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तेवढंच ग्लुकोजचं हे आहे. आणि आता पूर्वीसारखा गुळ मिळत पण नाहीये, की पूर्वी नॅचरली भेंडीची झाडं वगैरे घालून त्याची मळी काढली जायची आणि मग तो सेंद्रिय गुळ मिळायचा. आता थोडं तरी केमिकल हे वापरतात, त्याशिवाय फास्ट होत नाही. त्याचा पुढचा घटक आहे तो म्हणजे खारवलेले पदार्थ. म्हणजे आता जसं आपण म्हणतो ना की साखर वाढली की मधुमेह होतो आणि XYZ त्याचे परिणाम होतात. दुसरं आहे ते मिठाचं. मिठामुळे काय होतं तर रक्तवाहिन्या सिकुडतात, त्यामुळे प्रेशर वाढत असतं. मग बऱ्याचदा आम्ही जेव्हा खूप मॅलिग्नंट बीपीचा पेशंट असतो त्यांना स्पष्ट सांगतो की तुम्ही मीठ कमी करा. पण काही लोकांना असं चुकीचा समज पण घेतायत की मग मला बीपीचा त्रास झाला, मीठ बंद करून टाका. तर सोडियम हे गरजेचं आहे, प्रमाणात सोडियम हे पाहिजे, पण ते अतिरेक नको. मग साखर किंवा मीठ जेव्हा एक्सेस होतं, जे मला मिठाचंच आवडतं, खारवलेलंच आवडतं, किंवा मला वरून मीठ घेतलं ज्याला टेबल मीठ म्हणतो, त्याशिवाय मला जेवणच जात नाही, अशा लोकांच्यासाठी हे खूप घातक आहे. त्यामुळे प्रमाणातलं मीठ हे पाहिजे. साखर मी स्ट्रिक्टली सांगते की अवॉइड करा, कारण साखर ही इन्फ्लमेशन आणते बॉडीमध्ये, की ज्याच्यामुळे बरेचसे डिझीज होत असतात. तर त्यामुळे साखर आणि मीठ अल्टिमेटली मधुमेह, अल्टिमेटली तुमचा बीपी, आणि हे दोन्ही आजारांना आम्ही सायलेंट किलर डिझीज म्हणतो, की ह्याचा परिणाम तुमच्या प्रत्येक अवयवावर होतो, फक्त हृदयापुरतं घेऊ नका. साखर आणि मिठाचा एक्सेस वापर हे तुमच्या किडनी डिझीजकडे जातात, डोळ्यांचा अंधुकपणा वाढणं, बाकीचे फॅटी लिव्हर चेंजेस, लॉट्स ऑफ थिंग्स.